नमस्कार. आज आपण मिक्स व्हेज बनवणार आहोत. त्यासाठी आपण भाज्या घेतलेल्या आहेत, चिरलेला कांदा घेतलेला आहे, घरगुती वाटण, पनीर, 1 वाटी दही आणि मसाल्यामध्ये मीठ, चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे. आता आपण पहिले दही घेणार आहोत. दह्यामध्ये आपण आपले मसाले मिक्स करून ठेवणार आहोत. लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला आपण दह्यामध्ये मिक्स करून ठेवणार आहोत. त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेलात आपण जिरे टाकणार आहोत. जिरे तडतडल्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत. कांदा 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये वाटण टाकणार आहोत. वाटण टाकल्यानंतर 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित परतून घेणार आहोत. परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये दह्यामध्ये मसाले मिक्स करून ठेवलेले ते टाकणार आहोत. ते टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित 3 ते 4 मिनिटे परतून घेणार आहोत. आता व्यवस्थित मसाल्याला तेल सुटलं आहे. आता आपण त्यामध्ये पनीर टाकून घेणार आहोत. पनीर तुम्ही तेलामध्ये थोडंसं फ्राय करूनही घेऊ शकता, पण आपण आता असंच वापरलेलं आहे. पनीर टाकल्यानंतर व्यवस्थित मसाला पनीरला लागेपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे. करून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये आपल्या भाज्या टाकून घेणार आहोत. भाज्या टाकून घेतल्यानंतर परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकून 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित भाजी झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. तयार आहे आपले मिक्स व्हेज.